एक स्थिर, दुसरा चंचल, जोडी त्यांची शांत आणि इमोशनल. हे जीवन खूप सुंदर आहे. खूप माणसं आपल्याला या जीवनात भेटत असतात. कधी तुम्हाला वाटलं आहे का की काही माणसं आयुष्यात येतात, पहिल्याच भेटीत ओळखीचे वाटतात, जणू काही आपण त्यांना आधी देखील कुठेतरी भेटलो आहोत. आपलं नातं केवळ या जन्माचं नाही तर अनेक जन्माचं असावं, इतकी सुंदर जोडी त्यांच्यासोबत आपली तयार होते. मात्र काही वेळानंतर तेच नातं आपल्याला असुरक्षित देखील वाटायला लागतं. नंतर कधीकधी त्या नात्यात गुदमरल्यासारखं देखील होतं. एक स्थिर, शांत, ज्याच्यावर विसंबून राहता येतं, तर दुसरा भावनांचा महासागर, ज्यात आपण हरवून जातो. ही कथा आहे वृषभ आणि कर्क जोडीची. दोन अशा आत्म्याची जे एकमेकांना घर देऊ शकतात, परंतु कधीकधी एकमेकांना हरवू देखील शकतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण राशी रहस्य दोन आत्म्याची कथा ही मालिका चालवत आहोत. आजच्या भागात वृषभ आणि कर्क या दोन राशींचं रहस्य समजून घेणार आहोत. हे दोन लोक कुठल्या नात्यामध्ये किंवा कुठल्याही कारणाने एकत्र आले, त्यांची जोडी जमली तर काय घडतं, हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मनुष्य जीवनामध्ये अनेक गोष्टी योगायोगाने घडत असतात. हे जरी खरं असलं तरी जे लोक आपल्याला कुठल्याही कारणाने भेटतात, ज्यांच्याशी आपला संबंध येतो, ज्यांच्यासोबत आपली जोडी जमते, तो योगायोग अजिबात नसतो, तर ते कार्मिक कनेक्शन असतं. राशींचं कार्मिक कनेक्शन केवळ या जन्माच्या नाही, तर त्याचा संबंध मागील जन्माशी असतो. नवरा बायको, पिता पुत्र, मित्र म्हणून किंवा कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा अन्य बऱ्याच कारणांनी आपला अनेकांशी संबंध येतो. हा संबंध म्हणजे त्या दोन राशींचं गूढ नातं, कर्माचं अदृश्य बंधन. अशा दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या, दोन वेगवेगळ्या ऊर्जांच्या, परंतु एका अदृश्य धागाने जोडलेल्या आत्म्यांची ही कथा आहे वृषभ व कर्क राशीच्या जोडीची. तर तो बालपणापासून अत्यंत शांत, जास्त बोलणारा नाही, परंतु जे काही करायचं ते पूर्ण मनापासून करायचं. त्याला रुटीन आवडायचं, बदल त्याला आवडत नव्हता. कोणत्याही प्रकारचा बदल स्वीकारणं त्याच्यासाठी थोडं कठीण व्हायचं, कारण तो वृषभ राशीचा होता. आई म्हणायची, मुलगा हट्टी आहे, परंतु मनाने खूप चांगला आहे. शाळेत देखील उत्तम अभ्यासू विद्यार्थी म्हणून तो परिचित होता. टॉपर नाही, परंतु फेल देखील कधी व्हायचा नाही. जे काम सुरू केलं ते पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही. एकदा तो अपयशी झाला होता. एका स्पर्धेत त्याने सहभाग घेतला, त्यासाठी प्रचंड मेहनत देखील घेतली, परंतु शेवटी दुसरंच कोणीतरी जिंकलं, ज्यामुळे तो खूप निराश झाला. मात्र त्या दिवशी तो काहीच बोलला नाही. फक्त त्याने मनाशी ठाम निश्चय केला की पुढच्या वेळी मी हरणार नाही, पुढच्या वेळी मी जिंकणार आहे. तर ती देखील बालपणापासून भावनांनी भरलेली, आईजवळ बसणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, अत्यंत संवेदनशील. घरात कोणी आजारी असेल तर ती त्याच्याजवळ बसलेली असायची. शाळेमध्ये ती अभ्यासू होती, परंतु परीक्षेतील मार्कापेक्षा लोकांना जपण्यात, त्यांची काळजी घेण्यात तिला जास्त इंटरेस्ट होता. कोणी रडत असेल तर ती त्याला सावरण्यासाठी त्याच्या शेजारी, कोणी भांडत असेल तर ती मध्ये पडून समजूत काढणारी. एक दिवस तिची बेस्ट फ्रेंड तिला सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये गेली, ज्याचं तिला खूप दुःख झालं. त्या दिवशी ती खूप रडली आणि मनात ठरवलं, मी दुसऱ्यांसोबत इतकं अटॅच व्हायला नको. मात्र ती तसं करू शकली नाही. तर अशी ही वृषभ आणि कर्क राशीची जोडी जर एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असेल तर काय होईल? वृषभ आणि कर्क राशीची जोडी म्हणजे भावना आणि स्थैर्य एकत्र भेटतात. एक शांत, स्थिर आणि सदैव जमिनीवर उभा असतो, तर दुसरा अत्यंत भावनिक, काळजी करणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा असतो. इथे एक म्हणजे वृषभ आणि दुसरा म्हणजे कर्क होय. दोघं एकाच ठिकाणी काम करतात, मात्र आपल्या मूळ स्वभावानुसार त्या दोघांचं काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. वृषभ शांतपणे परंतु सातत्य राखीन काम करतो. तो अत्यंत परिश्रमी असतो, मात्र त्याला कुठल्याही प्रकारची घाई नसते. तो म्हणतो, काम हळूहळू केलं तरी चालेल, परंतु मजबूत असावं.
याच्या अगदी विरुद्ध कर्क व्यक्ती आपल्या टीमकडे अधिक लक्ष देतो, सगळ्यांची काळजी घेतो. तो म्हणतो सगळेजण कम्फर्टेबल असतील तर काम छान होतं. त्यांच्यातील फरक इथे सुरू होतो. दोघंही आपापल्या जागेवर बरोबर असतात. एकासाठी स्टॅबिलिटी महत्त्वाची तर दुसऱ्यासाठी इमोशनल कम्फर्ट महत्त्वाचा असतो. परंतु खरं पाहिलं तर एकत्र काम करण्यासाठी ही जोडी मजबूत असते. एक फाउंडेशन आहे तर दुसरा त्याला सॉफ्ट करतो. फक्त त्यांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवं, योग्य बॅलन्स करायला हवं. जर असं केलं तर जोडी कामामध्ये मोठी कमाल करू शकते. तुम्ही देखील या जोडीपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीतील कोणी अशी एकत्र काम करणारी वृषभ आणि कर्क राशीची जोडी आहे का? जर असेल तर त्यांच्याविषयीचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा तुमच्या घरात वृषभ आणि कर्क राशीची जोडी असेल तर त्यातही आई वृषभ राशीची आणि मुलगा कर्क राशीचा असेल तर काय होईल? वृषभ राशीची आई ही खूप प्रॅक्टिकल असते. तिच्यासाठी जीवनामध्ये स्थिरता महत्त्वाची असते आणि आपल्या मुलाला ती स्थिरता शिकवण्याचा प्रयत्न करीत असते. ती म्हणते मुलांनी जीवनामध्ये शांत आणि स्थिर राहायला शिकलं पाहिजे, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकतो. तर कर्क राशीचा मुलगा अत्यंत भावनिक असतो. मला समजून घ्यावं अशी त्याची अपेक्षा असते. आई त्याला मजबूत बनवते आणि तो आईला सॉफ्टनेस शिकवतो. या दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर हा मुलगा भावनिक दृष्टीने अत्यंत मजबूत आणि ग्राउंडेड बनू शकतो. तुमच्या माहितीत अशी कोणी वृषभ आणि कर्क राशीची आई मुलाची जोडी आहे का? जर असेल तर त्यांच्याविषयीचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा वृषभ आणि कर्क राशीची ही जोडी मैत्रीमध्ये असेल तर काय होईल? तर मैत्रीमध्ये देखील ही जोडी अत्यंत उत्तम असते. वृषभ व्यक्ती आपल्या मूळ स्वभावानुसार नेहमी सोबत उभा असतो. आपल्या मित्राची साथ कधीच सोडत नाही. कर्क व्यक्ती आपल्या मित्राची देखील मनापासून काळजी घेतो. मग याचा अर्थ त्या दोघांमध्ये कधी समस्या निर्माण होत नसतील का? तर हो, त्यांच्यात समस्या निर्माण होतात. वृषभ व्यक्ती हा अत्यंत हट्टी असतो तर कर्क व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतो. एकाला बदल आवडत नाही आणि दुसरा मूडनुसार बदलत असतो. एक शांत स्थिर राहतो, दुसरा पटकन दुखावतो. परंतु विश्वास असेल तर ही मैत्री अगदी आयुष्यभर टिकू शकते. त्यामुळे स्वभावात कितीही फरक असला तरी या दोघांनी एकमेकांचा विश्वास जपला पाहिजे. तुम्ही देखील या जोडीपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीत वृषभ आणि कर्क राशीच्या मित्रांची जोडी आहे का? असेल तर अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा वृषभ आणि कर्क राशीची ही जोडी पती पत्नीच्या नातात असेल तर काय बरं होईल? त्यांचं वैवाहिक जीवन सुखमय असेल की सतत खटके उठतील? तर वृषभ राशीचा तो आपल्या मूळ स्वभावानुसार अत्यंत शांत व स्थिर होता. कर्क राशीची ती इमोशनल संवेदनशील होती. त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात सुंदर होते. सुरुवातीला एकमेकांचा स्वभाव खूप आवडायचा, मात्र त्यांच्या स्वभावात मोठा फरक होता. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे एकमेकांच्या सोबत असणं. त्यानुसार तिच्यासाठी आवर्जून तो वेळ काढायचा. तर तिच्यासाठी प्रेम म्हणजे व्यक्त होणं होतं. भावनांना समजून घेऊन त्यांना व्यक्त करणं तिच्यासाठी अपेक्षित होतं. याच गोष्टीमुळे त्यांच्यात हळूहळू फरक दिसायला लागला. ती म्हणायची तू मला एक्सप्रेस करत नाही. त्यावर तो म्हणायचा मी तुझ्यासोबत आहे ना, ते पुरेसं आहे. एक दिवस ती म्हणाली आज माझा मूड नाही. हे ऐकून तो शांतपणे चहा बनवून घेऊन आला. ती म्हणाली तू माझ्याजवळ बस ना. तर तो म्हणाला मी तुला न मागता चहा बनवून दिला ना. मग प्रॉब्लेम सॉल्व झाला. यावर ती हसली. परंतु तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. तो प्रश्न सोडवायचा आणि ती त्याच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करायची. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांच्यात भांडणं व्हायला लागले. ती म्हणाली तू मला खूप इग्नोर करत आहे. तर तो म्हणाला मी शांत असतो. याचा अर्थ हा नाही की मी तुला इग्नोर करत आहे. ती म्हणाली तुझं शांत राहणं माझ्यासाठी त्रासदायक असतं. आणि इथेच त्यांच्यातील अंतर वाढायला लागलं. तो बदलायला तयार नव्हता आणि तो ती विषय सोडायला तयार नव्हती. एक दिवस ती रडत रडत म्हणाली तू मला समजून घेत नाही. त्यावर तो शांत होता.
थोड्या वेळाने म्हणाला, मी तुला सोडत नाही, म्हणजेच मी तुझ्यासोबत आहे. दोघंही बरोबर होते, परंतु दोघांची भाषा वेगळी होती. हे नातं केवळ या जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं आहे. एक कार्मिक कनेक्शन त्यांच्यात आहे आणि म्हणून ते या जन्मात जोडी म्हणून सोबत जीवन व्यतीत करत आहे. मग आपल्या वैवाहिक आयुष्याला अधिक सुंदर, सुखमय, समाधानी बनवण्यासाठी त्यांनी काय शिकावं? तर त्याने एक्सप्रेस होणं शिकायला हवं. जोडीदाराला वेळ देणं योग्यच आहे, मात्र त्यासोबत आपल्या भावना योग्य पद्धतीने पोहोचवणं देखील गरजेचं असतं. तर तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं शिकायला हवं. मानसिक दृष्टीने तो सुरक्षा देतो आणि ती इमोशनल डेप्थ देते. तो धरून ठेवतो आणि ती गुंतत जाते. एक घर बांधतो आणि दुसरा त्या घराला जीव देतो. जर त्यांनी एकमेकांचे चेंजेस स्वीकारले, आपल्या सीमारेषा ठरवून घेतल्या, तर ही जोडी सुंदर बनू शकते. काही लोक प्रेम बोलून दाखवतात, तर काही लोक ते जगून दाखवतात. हे दोघं अगदी तसेच आहेत. तुमच्याही आयुष्यात एखादं नाते आहे का? तुम्ही कोणत्या बाजूने आहात? तुम्ही वृषभ आहात की कर्क? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा प्रकारे वृषभ आणि कर्क राशीचे संबंध स्पष्ट करण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. पुढील भागात तुम्हाला कोणत्या 2 राशींचं नातं समजून घ्यायचं आहे ते कमेंटमध्ये लिहा. मी त्या राशीच्या जोडीचं मागील जन्म, या जन्माचं विश्लेषण घेऊन येईल. पुन्हा नक्की भेटूया अशाच गूढ आणि सत्य कथेसोबत. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.